नमस्कार प्रेक्षक हो. राशीचक्रातील 8वी रास वृश्चिक रास, ज्या राशीबद्दल आपल्याला खरोखरच खूप कुतूहल असतं, कारण त्या राशीचं राशीचिन्ह आहे विंचू. मग आता हे वृश्चिक म्हणजेच विंचू आणि राशीचिन्ह पण विंचू, अशी ही रास. याबद्दल आपण आज काळे गुरुजी काय सांगतात ते ऐकून घेऊयात. परत एकदा नेहमीप्रमाणेच विनंती तुम्हा सगळ्यांना, आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काय म्हणणं आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया आम्हाला कळवा. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आजची रास 8वी रास आणि वृश्चिक रास. नेहमीप्रमाणेच पहिला प्रश्न, वृश्चिक राशीचं स्वरूप कसं आहे? क्रांतिवृत्तामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 210 ते 240 ह्या अंशामध्ये दिसणारी ही राशी आहे. मग त्याच्यामध्ये जो तारकांचा समूह आपल्याला दिसतो तो साधारण विंचूच्या किंवा विंचवाच्या आकाराप्रमाणे दिसणारा हा समूह आहे. त्यामुळे याला आपण वृश्चिक रास असं म्हणतो. वृश्चिक म्हणजे विंचू आणि विंचू हे राशीचं राशीचिन्ह आहे. मग विंचू या राशीचिन्हावरून वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्य काय सांगता येतील? विंचू हे जे चिन्ह आहे त्याप्रमाणे जर स्वभाव वैशिष्ट्यांचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः स्वभाव विंचवाचा जो स्वभाव आहे नांगी मारण्याचा, तो स्वभाव बहुतांश वेळा यांच्या स्वभावामध्ये आपल्याला दिसून येतो. थोडासा क्रूर म्हणता येईल किंवा थोडा पाताळ यंत्री. आता पाताळ यंत्री हा शब्द जर बघितला आपण तर पाताळ म्हणजे आपण जमिनीचा संबंध तिथं जोडतो आणि विंचवाला सवय असते की आतमध्ये जाऊन दडायची, तर त्या तशा अर्थानं तो पाताळ यंत्री शब्द इथं वापरला गेलेला आहे. तर तो पाताळ यंत्री असं म्हणता येईल. किंवा आपल्याला थोडीशी एक ठाम किंवा निश्चयी वृत्ती ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा हा स्वभाव आपल्याला दिसून येतो. तेवढाच तो तापट पण असतो, म्हणजे फटकीने विंचवाला जर राग आला तो त्या क्षणी तो नांगी मारतो आणि तो तापट स्वभाव यांच्या बोलण्यातून आपल्याला वेळोवेळी दिसून येतो. त्याचप्रमाणे अपमान अजिबात सहन न करणारी ही राशी आहे. त्यांना अपमान सहन होत नाही, तिथल्या तिथं निपटायची तयारी असणारी अशा पद्धतीचा स्वभाव असतो या लोकांचा. वादविवाद करण्याची प्रचंड आवड असते ह्या लोकांना, किंबहुना घरात वृश्चिकीची व्यक्ती आहे आणि वाद नाही असे होत नाही, असं कधीच नाही, होतोच वाद तो, असं बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतो. किंवा एक धूर्तपणा आहे. कोणतंही काम करत असताना त्यातला एक विंचवाचा जो स्वभाव असतो की योग्य वेळ आली की ते पटकीने नांगी मारणार, तशा पद्धतीचा एक स्वभावातला धूर्तपणा आहे, महत्वाकांक्षीपणा आहे. या गोष्टी आपल्याला दिसून येतील. किंवा खूप मेहनत करण्याची सवय हा पण एक भाग आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. अशा पद्धतीनं त्या जो चिन्ह आहे विंचू, याच्यावरून आपल्याला हे वर्णन करता येईल स्वभावाचं. आता तुम्ही म्हणालात असं की ते स्पष्ट बोलतात, किंबहुना टोकदार बोलतात, लागेल असं बोलतात, मनं दुखावली जातात पटकन, शाब्दिक नांग्या मारतात. मग हा स्वभाव जरी त्यांचा असला तरी दरवेळेस सदा सर्व काळ ते हे असंच करतात का काही प्रासंगिक ह्या गोष्टी घडतात? नाही, सतत खरं तर मानवी स्वभाव हा न्यूट्रलच आहे, तो नॉर्मली न्यूट्रलच असतो. पण जर त्यांच्यावर कुणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला किंवा बाका प्रसंग उद्भवला तर त्यांच्या स्वभावामध्ये विशेषपणाने आपल्याला हे दिसून येते किंवा जाणवतं. अगदी रोज डे टू डे मध्ये नाही. हा, म्हणजे त्यांच्या वाटे कुणी जर गेलं तर ते मात्र सोडणार नाहीत. दुसरी एखादी शांतरास असते ती कदाचित म्हणते की जाऊ दे, पण वृश्चिक रास मात्र सोडण्यातली नसते, असा याचा मतितार्थ. एक जरी हा गुण सोडला तरी बाकीचा आत्मविश्वास आहे, नेतृत्व गुण आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ते अतिशय यांच्या वाखाणण्याजोग्या आहेत ना. हे गुण चांगलेच आहेत. मग आता हे झालं विंचू या राशीच्या चिन्हावरनं. मग वृश्चिक राशीचा राशी स्वामी कोणता आहे? वृश्चिक राशीचा राशीस्वामी मंगळ आहे. पण आपल्याला इथं विचार दोन पद्धतीने करता येईल, कारण राशीचक्रामध्ये पहिली रास जी आहे मेष, त्याचा पण स्वामी मंगळच आहे आणि वृश्चिकीचा स्वामी पण मंगळच आहे. पण यांच्यामध्ये जो फरक आपल्याला दिसून येतो तो म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये जो स्पष्ट वक्तेपणा आहे आणि मेषवाल्यांच्या कृतीमध्ये स्पष्ट वक्तेपणा आहे, हा फरक आहे. मेषवाला पटकीने ऍक्शन घेईल, फटकीने एखादा निर्णय घेईल, पण यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टपणा दिसेल आपल्याला वृश्चिकेमध्ये. हा फरक आहे मंगळामधला. म्हणजे मंगळ हा जसा मेष राशीचा राशीस्वामी आहे, तिथे ते कृतीमध्ये स्पष्टपणा असतो त्यांच्या, तसं वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यामध्ये स्पष्टपणा असतो. मला काय म्हणायचं हे स्पष्टपणे सांगायला हे लोक घाबरत नाहीत आणि तेवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे निश्चितपणे असतो. आता हे एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं, पण मंगळ हा राशी स्वामी असताना आणखीन मंगळाच्या मुळे आणखीन कोणती स्वभाव वैशिष्ट्य सांगता येतील? आपण राशीचा स्वामी बघितलं मंगळ, त्याच्यामध्ये मेष राशी आणि वृश्चिक राशी यांच्यातला जो फरक बघितला आपण तुलनात्मक दृष्ट्या, तर मेष राशीची स्वभाव वैशिष्ट्य म्हटलं तर तिथं फटकळपणा म्हणजे कृती, पटकीने तिथे ऍक्शन घेतली जाईल आणि इथं बोलण्यामधली ऍक्शन घेतली जाईल, हा फरक आपल्याला इथं दिसून येतो. मग यांच्या स्वभावामध्ये आपण आणखीन विचार केला तर
स्पष्ट वक्तेपणा आहे किंवा एक मनोनिग्रही ज्याला आपण स्वभाव म्हणता येईल त्या पद्धतीचा स्वभाव आपल्याला दिसून येईल याच्यामध्ये. त्यानंतर नेतृत्व करण्याची आवड. बरोबर. मंगळ हा सेनापती आहे आणि म्हणून सेनापतीकडे जे काही सगळे गुण असतात ते सगळे आपल्याला वृश्चिक राशीकडे असल्याचे दिसून येतात. नेतृत्वाची आवड आहेच आहे, म्हणजे अगदी प्रत्येक क्षणी आपल्याला ते दिसून येतच. प्रत्येक कोणतीही कृती असू द्या तिथं ते ऑटोमॅटिक लिडरशिपकडे ते जातात किंवा स्वतःहून ते पुढचं जे काही प्रमुख पद असेल ते त्यांच्याकडे येतं. अशा पद्धतीनं आपण विचार करू शकतो इथं. त्याचप्रमाणे इथं शीघ्र कृती करणारा, म्हणजे आपण जे मगाशी म्हटलं की ॲक्शनचा कारक, तसं पटकिनी निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे अर्थात यांच्याकडे ते नेतृत्व गुण येतो असा त्याचा अर्थ आहे. मंगळ हा सेनापती, त्याच्यामुळे नेतृत्व हे मंगळाचं वैशिष्ट्य आणि हे वैशिष्ट्य वृश्चिक राशीमध्ये पण आपल्याला दिसतं. ते म्हणजे निर्णय घेतात, जबाबदारी घेतात, सर्वांना बरोबर घेऊन जातात आणि घेतलेला निर्णय पार पाडतात, कामं फत्ते करतात. हे वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या राशीचा स्वामी आपण मंगळ बघतो आणि मंगळाचं वैशिष्ट्य मुळात नेतृत्व हेच आहे. मग ते घरातलं नेतृत्व असू द्या, ऑफिसमधलं असू द्या, टीमवर्कचं एखादं नेतृत्व असू द्या, कुठलंही नेतृत्व असू द्या, नेतृत्व करण्याची क्षमता या लोकांच्याकडे असते ह्या मंगळ राशी स्वामी असल्यामुळे. मग आता मंगळाच्या या राशीचं तत्व कोणतं आहे? या राशीचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे आणि जलतत्वाचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर अतिशय आकर्षक आणि रुबाबदार अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं त्यांच्या सगळ्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून असं म्हणता येईल. त्याप्रमाणे मन चंचल असणं हा पण एक भाग दुसरा येतो. म्हणजे व्यक्तिमत्व आकर्षक आणि मन चंचल, त्याचं कारण ते जलतत्व आहे आणि त्या साधारण वृश्चिकेमध्ये चंद्रग्रह हा डाऊन पोझिशन असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणून हे मन चंचल असणं आणि शरीर मात्र रुबाबदार असणं असं एक वेगळ्या टाईपचं व्यक्तिमत्व आपल्याला इथं दिसून येतं यांच्यामध्ये. ही रास स्त्री रास आहे. मग वृश्चिक राशीच्या स्त्रियांच्या स्वभावाबद्दल काय सांगता येईल? वृश्चिक राशीच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करताना लक्षात येईल की अतिशय स्पष्ट परखड मत मांडणाऱ्या घरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा त्याला ते परखड मत मांडल्यामुळं किंबहुना त्यांना फटकळ हे नाव आलं असावं अशा पद्धतीचा स्वभाव असतो. ईर्ष्या, म्हणजे त्यांना एक ईर्ष्या असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, हे गुण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे ऑटोमॅटिक यांच्या स्वभावामध्ये नेतृत्व गुण निर्माण होतो. नेतृत्व गुण आल्यामुळं घरातलं किंवा कुटुंबामधलं नेतृत्व करण्याची संधी या स्त्रियांच्याकडे ऑटोमॅटिक येते किंवा जिथं ते काही नोकरी काम जे करत असतील त्या ठिकाणचे ग्रुप लीडर म्हणता येईल ज्याला आपल्याला, अशा पद्धतीचं काम यांच्याकडे ऑटोमॅटिक येतं. कारण त्यांच्या स्वभावामध्ये जे धाडस, नेतृत्व किंवा एक थोडंसं काय बेदकर वृत्ती म्हणतो आपण, तशा पद्धतीची वृत्ती असल्यामुळं त्यांच्याकडे हे गुण ऑटोमॅटिक येतात. या राशीच्या स्त्रियांना स्वतःबद्दल आत्मविश्वास असतो. सडेतोड बोलायला त्या पुढे मागे बघत नाहीत. त्यांना काय म्हणायचं हे स्पष्टपणे निर्भीडपणे त्या सांगतात. आत्मविश्वास जास्त आहे, कॉन्फिडन्स लेवल हाय असते यांची. वृश्चिक राशीचे पुरुष कसे असतात? वृश्चिक राशीच्या पुरुषांच्या बाबतीत आपल्याला विचार केला तर अतिशय भारदस्त असणारं हे व्यक्तिमत्व असतं. अतिशय मोजकं बोलणं, त्याचप्रमाणे तात्विक बैठक असणं, म्हणजे काहीतरी विचारांचा त्याला आधार असतो आणि मगच ते इतरांशी संवाद साधणं किंवा इतरांना सल्ला देणं हे काम त्यानंतरच ते करतात. त्याला तात्विक विचारांचा काहीतरी आधार असतो. विशेषतः हे जरी सगळं असलं, तात्विक विचारांचा आधार जरी असला तरी दुसरा गुण जो आहे तो बदला घेण्याची प्रवृत्ती ही या पुरुषांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणून तर हे लोक आपल्याला सीमेवरती, मिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये विशेषतः प्रामुख्यानं किंवा जिथं कुठंतरी निर्णय घ्यायचा आहे अशा ठिकाणी ही लोक दिसून येतात. म्हणजे तिथे ते यशस्वी होतात किंवा सरकारी अधिकारी पदावर जे गेलेले व्यक्ती आहेत की जिथं मोठे निर्णय घेऊन काही काम करायचंय, तर अशा वेळेला ह्या लोकांचा, ह्या राशीच्या व्यक्तींचा उपयोग निश्चित तिथं होतो आपल्याला. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कोणत्या राशीचा जोडीदार नसावा? या राशीला मिथुन राशीचा जोडीदार चालणार नाही. वृश्चिक राशी अंतर्गत कोणकोणती नक्षत्र येतात? या राशीच्या अंतर्गत आपण विचार केला तर विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण आहे, अनुराधा नक्षत्राची 4 चरण आहेत आणि ज्येष्ठा नक्षत्राची 4 चरण आहेत. अशी मिळून 2.25 नक्षत्रांची ही राशी तयार होते. आता ही जी सडेतोड रास आहे, सेनापती मंगळाची रास आहे, यांनी शिक्षण कोणतं घ्यावं आणि कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं? करिअर क्षेत्राचा विचार करत असताना आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये जिथं जिथं नेतृत्व करण्याची संधी आहे अशा क्षेत्रामध्ये कुठेही ही राशी निश्चित सेफमध्ये बसू शकते. त्यानंतर CA सारखा विषय आहे, CA मध्ये सुद्धा असं
अत्यंत चिकाटीने हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्या दृष्टीने हे गुण यांच्यामध्ये निश्चित आपल्याला दिसतात आणि झाल्यानंतर सुद्धा अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं प्रॅक्टिस करणारी आपल्याला वृश्चिकीची मंडळी दिसतात. त्याप्रमाणे HR जिथं ह्युमन रिसोर्सेस असा भाग येतो किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MBA सारखा विषय आहे, अशा क्षेत्रामध्ये पण ही मंडळी आपल्याला पुढे गेलेली दिसतात. किंवा जे काही राजकीय अधिकार पदावरच्या ज्या व्यक्ती आहेत त्या विशेषतः आपल्याला वृश्चिकीच्या असलेल्या दिसतील आणि त्या काम करताना किंवा त्यांचं जे कर्तव्य तिथं आहे ते परफेक्ट निभावताना आपल्याला त्या वृश्चिकीची मंडळी दिसून येतील याच्यामध्ये. म्हणजेच कोणत्याही क्षेत्रात त्यांच्यासाठी चालेल जिथं अधिकार पद आहे, नेतृत्व करायचं आहे, या ठिकाणी वृश्चिक रास यशस्वी होते. जलतत्वाच्या या राशीचं कोणत्या राशीच्या व्यक्तींशी जास्त जुळतं? वृश्चिक राशीची मैत्रीचा विचार केला आपण तर खरं तर ती जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे मुळात जलतत्वांशी जमेल, पण जलतत्वांच्या राशींना ही सपोर्टिव्ह राशी राहील. म्हणजे जशी की मीन रास आहे, कर्क रास आहे, यांच्याशी त्यांचं जमू शकेल, पण त्या राशींना ही सपोर्टिव्ह ठरणार आहे. पण जमायच्या दृष्टीने किंवा पटण्याच्या दृष्टीने विशेष विचार केला आपण तर आपल्याला अग्नितत्वाच्या राशीशी जास्त जमेल. त्याचं कारण असं आहे की अग्नितत्व याचा वृश्चिकीचा राशी स्वामी मंगळ आहे आणि अग्नितत्वामध्ये सिंह रास येते, मेष रास येते, धनु रास येते. यांचं विशेष अट्रॅक्शन ह्या राशीला असेल आणि त्यांच्याशी त्यांची मैत्री चांगल्या पद्धतीची जमू शकते. अग्नितत्वाशी जास्त जुळतं अर्थात तसं म्हणायला हरकत नाही. या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग कोणता? शुभ रंग वृश्चिकीच्या लोकांसाठी शुभ रंगाचा विचार केला तर खरं तर मंगळाशी संबंधित असणारा रंग जो आहे तो गडद लाल असा सांगितलाय, पण त्याला थोडासा सोनेरी कलर किंवा गोल्डन कलर म्हणतो आपण, त्या पद्धतीचा रंग पण या लोकांना विशेष मानवेल. तसेच मग शुभ अंक कोणता? शुभ अंक यांच्यासाठी 9 आहे, 27 आहे, जिथे 9 बेरीज येणार आहे, 18 आहे. ह्या तारखांशी संबंधित असणारे व्यक्ती हे आपल्याला मंगळाच्या व्यक्ती किंवा वृश्चिकीच्या व्यक्ती असं समजता येईल. वृश्चिक राशीचं राशीरत्न कोणतं? राशीच्या दृष्टीने रत्नाचा विचार केला तर आपल्याला यांना प्रवाळ किंवा पोळा. सगळे दिवस चांगले आणि अनुकूल जाण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतांची आराधना करावी? ह्या राशीसाठी उपासनेच्या दृष्टिकोनातून विचार केला आपल्याला तर गणपती ही मुख्य देवता येईल, पण विशेष करून यांच्या कुलदेवतेची उपासना केली, कुलदेवीची उपासना केली तर यांना जास्त फायदेशीर ठरू शकते. अर्थातच महत्वाचा प्रश्न गुरुजी, 2025 साल जे सुरू झालंय सध्या, 1 महिना पण झाला आता त्याला होऊन गेला, या व्यक्तींसाठी वृश्चिक राशीसाठी कसं असणार आहे? 2025चा विचार आपण केला तर लक्षात येईल आपण गुरु आणि शनी ह्या 2 प्रमुख ग्रहांचा विचार करून थोडंसं प्रिडिक्शन आपण देतोय. ह्याच्यामध्ये वृश्चिकीची जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये आता त्यांना 2-2.5 वर्ष त्यांनी पनोतीचा अनुभव घेतला. आता पनोतीतनं त्यांची सुटका होणार आहे आणि त्या दृष्टीने 5वा शनी येणार आहे. 5वा शनी म्हणजे कोणस्थानातला शनी आहे आणि कोणस्थानातला शनी तसा फारसा त्रासदायक अनुभव न देता थोडंसं संतती आणि शिक्षण ह्या संदर्भाचे काही जे कोणी विद्यार्थी किंवा संतती इच्छुक असतील त्यांना थोडीशी समस्या निर्माण होऊ शकते. बाकी टेन्शन घेण्यासारखं यात काही काम नाहीये. आणि राहिला प्रश्न गुरुचा, गुरु 8वा गुरु आहे. 8वा गुरु जरी असला तरी जे काही आर्थिक प्रश्न आहेत या लोकांचे ते प्रश्न सुटणं ह्या दृष्टीने खूप मोठा फायदा यांना आपल्याला दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे जरी 8वा गुरु असला, जे काही जॉब करतायत, नोकरी करतायत या लोकांच्यासाठी एखादं प्रमोशन सुद्धा ह्या गुरु यांना देऊ शकतो. त्यामुळे निगेटिव्ह विचार करायची तर आवश्यकता नाही. या राशीच्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? वृश्चिक राशीसाठी सल्ल्याचा विचार केला आपण जे आतापर्यंत वर्णन सगळं ऐकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 शब्द प्रामुख्याने दिसून आले. खरं तर स्पष्ट वक्तेपणा, फटकळपणा, आक्रमकपणा, नेतृत्व गुण. खरं तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये येतात त्यावेळेला ऑटोमॅटिक थोडंसं त्याला स्पष्ट वक्तेपणा किंवा ठाम भूमिका घ्यावी लागते आणि अशा वेळेला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडे नकारात्मक होतो. आणि त्या दृष्टिकोनातून यांनी जर लक्षात ठेवलं एक गोष्ट की तोंडामध्ये साखर, डोक्यावरती बर्फ आणि हृदयामध्ये प्रेम, ह्या 3 गोष्टी घेऊन जर यांनी आपलं आयुष्य किंवा आपलं कामकाज किंवा आपलं कार्यक्षेत्र जर ठेवलं तर कोणताही प्रॉब्लेम या लोकांना येणार नाही. धन्यवाद गुरुजी. वृश्चिक राशीबद्दल तुम्ही खूप मौल्यवान आणि सुंदर माहिती आम्हा सगळ्यांना सांगितली. पुनश्च तुमचे आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आत्ताच आपण वृश्चिक रास आणि 2025 साल त्यांच्यासाठी असलेला सल्ला आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये याबद्दल काळे गुरुजींकडनं सविस्तर माहिती ऐकली, पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे लाईक करा. काही सजेशन असतील तर पुन्हा एकदा विनंती आहे की आम्हाला सजेशन्स करा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण आमचा व्हिडिओ बघता आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार.